नमस्कार. ज्ञानेश्वरी वाचन भाग 14. पांडुरंग हरे वासुदेव हरी, पांडुरंग हरे वासुदेव हरी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. 13वा भाग रेकॉर्ड छान झाला, पण अपलोडमध्ये गडबड झाली. त्यामुळे 14वा भाग जरा छोटा काढून परत बघतोय, कारण 6-7 मिनिटापर्यंतचे मधले व्हिडिओ चांगले झाले अपलोड. आता बघूया काय होते. मग थोडा छोटा काढतो, कारण 20 मिनिटाचा रिपीट काढायला नको वाटतं. तर 72व्या श्लोकात पहिल्या अध्यायात माऊली असे म्हणाली की हे जे वेद आहेत ते परमेश्वराचं घोरण आहे. म्हणजे आपण घोरताना आपल्याला कळत पण नाही ना, सहजपणाने झोपेत काही लोक घोरतात, बरेच लोक घोरतात. तर जेवढं सहज होतं पताही लागत नाही, त्या माणसाला सांगावं लागतं. तितक्या सहजतेने भगवंताने हे वेदांची उत्पत्ती केली आहे. हे 72व्या श्लोकात झालं. आपलं 73 पासून आता सुरू होणार आहे आज. ऐसे जे अगाध जेथ वेळावती वेद तेथ अल्पमती मी मतिमंद काय होय. आता हा जो गीतेचा अर्थ आहे ना, तो एवढा अगाध आहे, अपार आहे, अनंत आहे की त्याचं आकलन वेदांनाही होत नाही. म्हणजे तो कळत नाही वेदांना देखील. त्याच्यापुढे मी काय. माऊली म्हणते की माझ्यासारख्या हीनबुद्धी, कमी बुद्धीच्या माणसाचा तिथे काय पाड लागणार आहे गीतेच्या अर्थामध्ये. आय एम झिरो आहे की. तर आपण त्याबद्दल बोललोय की माऊलीचं जे बोलणं, त्यातली विनयशीलता अनंत पाठ आहे. माऊली इतके विनयशील व्यक्ती मिळणार नाही, शोधून सापडणार नाही. आणि सापडली तर ती खऱ्या मनाने विनयशील आहे की नाही शंका घ्यावी, इतपत स्थिती आहे आजकालची. त्याही वेळे असतील असे लोक. उगाच का ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या स्टोरीमध्ये सुद्धा विलन्स होते आहे की नाही. म्हणजे चांगली वाईट माणसं सदा सर्व काळ असतात. टेल ऑफ टू सिटीजमध्ये चालू आहे आपला विषय. तर आता इथे विषय असा झाला की गीते वेदांचाच अंत म्हणजे उपनिषद आहे. या उपनिषदाचं सार गीता आहे. मग गीतेचा अर्थ हा वेदापेक्षा सुद्धा अवघड आहे कसा काय, किंवा या गीतार्थाचं आकलन वेदांनाही झालं नाही असं कसं काय म्हणता येईल. तर त्याचं उत्तर असं ज्ञानवंत लोकांनी दिलं आहे की वेदांमध्ये ज्ञान आहे, अफाट अगाध ज्ञान आहे, यात शंकाच नाही. म्हणजे हिंदू धर्माचा जर बेस म्हटलं तर वेदप्रामाण्य असलं पाहिजे, हेच आहे. कोणी काही म्हणा, ठीक आहे. आता आमच्यासारखे लोक आहेत, थोडे रिबेल्स आहेत, किंवा थोडंसं आम्ही असं म्हणतो की प्रत्येक गोष्टीचं परिशीलन झालं पाहिजे, काही चांगलं वाईट त्यातलं आपण शोधलं पाहिजे, काळानुरूप काय घेतलं पाहिजे, टाकलं पाहिजे. पण तरीसुद्धा वेदप्रामाण्य आहेच. उपनिषद 62 भाग काय उगत वाचले आपण. तर वेदप्रामाण्य हा बेस आपल्याकडे आहे. आणि वेद अगाध आहेत, अफाट आहेत, पण त्याचं ज्ञानही अफाट अगाध आहे. पण त्यांना सुद्धा गीतार्थ का कळत नाही. तर गीतेमध्ये काय आहे तर भक्तितत्व आहे. हे भक्तितत्व आहे ते वेदांना कळणार नाही असं माऊलीचं म्हणणं आहे. कारण भक्तीमध्ये प्रेम आहे. ते ऋषीमुनी ज्ञानी त्यांच्या आत्म्याशी एकरूप झालेल्या अवस्थेमध्ये असल्यामुळे त्यांच्यामध्ये भक्तिप्रेमाचा विषय नाही. तेच आत्मा आहे, तेच परमात्मा आहेत. म्हणून आपण म्हणतो ब्रह्मचैतन्य, स्वामी अमके महाराज. जे ब्रह्माचं जे चैतन्य आहे तितपत चैतन्य अवस्थेमध्ये आत्मस्थितीमध्ये असलेले लोक आहेत, त्यांनी लिहिले आहे. त्यामुळे त्यांना हे भक्तीचा विषय नाही. आणि आपल्याला जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, हा जो भक्तिप्रेमाचा भाग आहे. मग गीतेमध्ये कुठे आलं जय हरी विठ्ठल? हो, तर तसं नाही आलं. पण कृष्ण परमात्मा सांगतोय आणि अर्जुन भक्त ऐकतोय.
हे गीतेचं बेस आहे ना. त्यामुळे या गीतेमध्ये भक्ती भावाने ऐकली जाते. कृष्णाचं ते चित्र डोळ्यासमोर येतं गीता म्हणली की उठ अर्जुना उचल तुझं गांडवळी कर संहार तुषार विलन नातेवाईकांचा. म्हणजे हे चित्र समोर येतं ना. मग अर्जुन समोर येतो का नाही. म्हणून ती भक्ती आहे. आणि ह्या भक्तीमध्ये जो गोडवा आहे प्रेम आहे ते गीता वाचताना ऐकताना आपल्या मनामध्ये येतं, डोक्यात येतं, अवस्थेत येतं. त्यामुळे त्या विरागी ज्ञानी चैतन्यमय अशा पुरुषांनी लिहिलेल्या ज्ञानामध्ये तो भाव नसल्यामुळे हा असा वेडावती वेद असं म्हटलं. हे अपार कैसे, आता हे एवढं अपार आहे तर हे अपार कैसेनी कवळावे महातेज कवणे धवळावे गगन मोठी सुवावे मशके केवी. आता हे एवढं जर गीतेचं जर ज्ञान एवढं अफाट आहे, त्यातलं जर भक्तिप्रेम एवढं अफाट आहे, त्यातल्या भावना अशा आहेत, ज्ञान असं आहे, त्यात पुढे 6व्या अध्यायात ध्यानाची पद्धती दिली, हे सगळं जर आहे तर मला कसं कळणार. विनयशीलता आहे तर माझ्या बुद्धीला कुठून कळणार हे सगळं. मी कमी पडणार. एखादं जर सूर्याचा जर चकचकीत प्रकाश आहे, 12चं ऊन आहे, चकचकीत प्रकाश, तर ह्या प्रकाशाला आपण काय प्रकाश दाखवणार. त्या दिवटीचं एक उदाहरण आलंय ना मागे की ह्या प्रकाशावर काय प्रकाश टाकणार. आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीवर अमक्या तमक्यांनी प्रकाश टाकला ना, तो प्रकाश आपण यात सूर्याच्या प्रकाशाला काय बॅटरी दाखवणार. गगन मुठी सुवावे मशके केवी. हे अनंत अफाट गगन आहे, आकाश आहे, ते एखाद्या चिलटाने मुठीत कसं पकडणार. चिलटाला एवढंसं सुद्धा पकडता येत नाही. त्यांना आपलं खाद्य एवढंसं पकडता येतं, हे खूप झालं. म्हणून ते पानसुद्धा कुरतडत बसतात. पान त्यांच्या तोंडात जात नाही, पानात त्यांचं तोंड जातं. गमतीचा भाग झाला. पण आपल्या मुठीत आकाशाला कसं साठवणार एखादं चिलट, तसं मी या गीतेच्या अर्थाला कुठून पुरेसं पडणार आहे, हा मुद्दा आहे. मग त्यावर उत्तर आलं, परियथ असे एक आधार, एक आधार असा आहे, मोठा आधार आहे. तेणेची बोले मी सधरू. आता अख्खा श्लोक पूर्ण करत बसण्याचं कारण नाही, जसं कळेल तसं सांगत जाऊ. तेणेची बोले मी सधरू. जर एक आधार आहे असा, त्या गवताची काडी सुद्धा पुरते बुडत्याला, काडीचा आधार. असा मी अल्पमती आहे, पण मला ही काडीच मिळाली, ती कशी मिळाली आहे. तो मोठा आधार धरलाय मी. अशा एक आधाराला मी धरला आहे की जे ना सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. तर असं ते सद्गुरू जे आहेत ना, तो आधार मला लाभला आहे. तर सद्गुरू हा आधार खूप मोठा आहे. ते एखादं मोठी नाव सापडावी एवढा आहे. त्यामुळे ते गवताच्या काडीचं उदाहरण नाही आहे, तर बुडत्याला काडीचा पण आधार असतो. इथे तर मला अख्खं घबाडच मिळालं आहे आधाराचं. सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणून त्या बळावर मी आता हे गीतार्थ सांगू शकतो. आय कॅन टेल यू व्हॉट द गीता इज. वाय? बिकॉज आय हॅव माय गुरु. माझे गुरु माझ्यापाशी आहे. त्यामुळे ह्या गीतेचा अर्थ आता मी तुम्हाला सांगू शकतो. अजून पुढे एरवी तरी मी मूर्ख, जरी जाहळा अविवेकू, तरी संत कृपादिकू सोज्वळ असे. मी सोज्वळ कशामुळे झालोय तर संत कृपेमुळे झालोय. सोज्वळ या शब्दाचा अर्थ बघूया. सोज्वळ म्हणजे मूर्खाचा शहाणा झालाय असा अर्थ दिसतोय. तर मी शहाणा कशामुळे झालो. मी मूर्ख आहे.
मला विवेक नाही, मला ज्ञान नाही, पण तरीसुद्धा संत कृपेने मी सोज्वळ झालो, शहाणा झालो. काय होई संत कृपा? काय संत कृपा झाली झाली, संत कृपा झाली. संत माऊली निवृत्तीनाथ महाराज की जय. निवृत्तीनाथांनी ज्ञान दिलं तिला. मोठा भाऊ आहे, पण केवढा त्याच्याबद्दल आदर, प्रेम. संत कृपा म्हणतायत त्याला. दादा नाही म्हटलंय, आणखी काही नाही म्हटलंय, निवृत्ती नाही म्हटलंय, संत कृपा झाली, गुरुमाऊली म्हटलं. हे प्रेम आहे, आणि ह्या प्रेमाबरोबर आदर आहे. घरी म्हणत असतील एखाद वेळ काय 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 म्हणून ज्ञानेश्वरी लिहायला बसल्यावर गुरुमाऊली गुरुमाऊली संत संत कृपा असे शब्द वापरले. लोहाचे कणगोळे हे सामर्थ्य परिस्थितीचे आहे की मृतही जीवित आहे, मृत लाहे अमृत सिद्धी. परिसाचा स्पर्श झाला की लोहाचं देखील सोनं होतं, तसं माझं झालंय. किंवा अमृताचा कण जरी अधरांवर पडला, ओठावर अमृताचा कण पडला. आमच्याकडे आयुर्वेदात आहे हेमगर्भाचं चाटण जिभेखाली चाटवायचं, कण पडला तरी बस. तसा अमृताचा कण ओठांवर पडला की मृतसुद्धा उठून बसतो. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाथी भारती. जर सरस्वती सिद्ध झाली किंवा पावली, प्रसन्न झाली, तर मुख्याला सुद्धा भारताप्रमाणे म्हणजे महाभारताप्रमाणे ज्ञान सांगता येईल. येथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय, पंगुम लंघयते गिरीम. इथे नाही आलं का जयते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी व प्रवर्तो लाये ग्रंथी. जर कामधेनू प्रसन्न झाली तर काय असं अप्राप्य आहे? सगळी देते ना ती, सर्व काही देते. कामधेनू प्राप्त झाली की सगळं प्राप्त होतं. तसं मला हे कामधेनूच मिळाली गुरुच्या रूपाने, हेच माता. तर गुरुची कृपा मला तशी लाभली आहे. मुक्याच्या मुखात जर सरस्वती येऊन बसली तर तोही पंडित होईल. परसाला लोखंडाला परस लागला की तोही सोनं होईल. तसा अमृताच्या योगाने मिळालेला पुरुषही जिवंत होतो. म्हणजे काय काय उदाहरणं झाली बघूया आपण. फक्त जस्ट समअप करू की मी ज्ञानी नाही आहे, मला काय एवढं कळत नाही, पण कशाच्या तरी आधारावर मी एवढं बोलतो आहे. तर संत कृपेनी मी मूर्खाचा शहाणा झालो आहे. जसा की लोहाचं कणक होतं, जसं मृत उठून बसतो, जसं मुका ज्ञानी होतो, जसं कामधेनू प्रसन्न झाले की वाटेल ते मिळतं, तसं मला हे सगळं गुरूंच्यामुळे मिळालं आहे. आणि त्यामुळे ह्या ग्रंथाचा जो विषय तो मी सांगू शकतो, म्हणजे मी हा ग्रंथ रचू शकतो, म्हणजे गीतेवर एवढं बोलू शकतो. त्याचं कारण ते आहे. हे झालं माऊलीचं, आणि या माऊलीच्या कृपेने मी एवढं बोलू शकतो. मला तसं काहीच त्यातलं कळत नाही, माझ्यापेक्षा खूप पंडित आहेत, पण तरी मी माझं काम करतो आहे हे तुम्हाला माहिती आहे. इतके ज्ञानी आहेत, काय भराभरा रेफरन्स देतात, तेवढं काही नाही. आणि मला तेवढी गरज पण वाटली नाही. माऊलीची कृपा एवढं वाचण्यात आलं 2-3 वेळा, तरी सगळं नाही झालं कधी, सगळं नाही झालं कधी. पण तरीसुद्धा एवढं त्यातनं जे कळलं, काही गोष्टी रिपीट पण होतात बरं का वेगवेगळ्या पद्धतीने. तर एनिवे, तर ते जरी जेवढं जरी झालं आहे तेवढंच मला आहे, माझ्याकडे एवढंच आहे. त्या माऊलीच्या कृपेने मी पूर्वी पण आमच्या योगाच्या विद्यार्थ्यांना सांगितलं, मग साखरेबुवाच्या मठात सांगितलं, काय सांगितलं त्यांनाही माहीत नाही. येत होते बुवा, मी बंद करेपर्यंत येत होते, एवढं करा. तर तिथे काही महिला होत्या, फार जाणकार होत्या, पण माझ्या समोर गुरुजी गुरुजी म्हणायच्या. आता
आता हे पण त्यांची विनयशीलता आहे. अहो त्या रोज साखरबुवाच्या मठात एवढं अनुसंधान करायच्या, तिथे मी कोण आहे की नाही. तर ते सगळं असं आहे. तरी 15 मिनटं झाली, बघूया. जर फेल झाला आणि आवाज आला तरी बाज झालं. माझं तरी सही चेहऱ्यात काय बघायचं फार मोठं. त्यामुळे मागच्या वेळी असं झालं होतं ना की चेहरा असा वेगवेगळ्या फ्रेम्समध्ये अडकलेला होता आणि आवाज क्लिअर येत होता. तसं जर झालं तर माफ करा, आधीच माफी मागतो. परत 15व्या भागामध्ये काही माफी वगैरे मागत बसणार नाही, डायरेक्ट सुरू करणार. कारण आपण वाचतोय आणि तुम्हाला फक्त ऐकायचं आहे मेनली, आहे ना. हे आपलं काय वक्तृत्व नाही, एफॉर्ड पाठ केलं बोलायला. त्यामुळे जर झाला टेक्निकल स्लॅक तर आय एम सॉरी फॉर दॅट. कारण हे यूट्यूब करतं, माझा व्हिडिओ रेकॉर्ड बरोबर होतं. ठीक आहे, आजच्यासाठी बास झालं. धन्यवाद. जय श्रीराम.